Hey student, welcome back our channel, and today we are going to discussing on the process of translation. Okay, after transcription the process is takes place. That process is called as translation. Okay, it is takes place in between mRNA and protein synthesis. Okay, the process takes place in between mRNA and proteins or peptide chain is called as translation. Okay, so let me start our topic. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक प्रोसेस शिकायची जी सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस मधली शेवटची प्रोसेस आहे, जिच्यामध्ये प्रोटीन सिंथेसाइज होत असतात. ओके, थोडंसं तुम्हाला मी बॅक हिस्टोरीमध्ये घेऊन जातो, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट जी तर ती व्यवस्थित लक्षात येईल. ओके, तर बघा आपण काय शिकलो होतो. देयर इज अ डीएनए मॉलिक्यूल. DNA molecule synthesize mRNA by the process transcription. Okay, now this mRNA molecule synthesize peptide chain or proteins. Okay, by the process ट्रान्सलेशन. ओके, तर बघा विद्यार्थ्यांनो, हा एक सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस आहे. या सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस मध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस ऑलरेडी पाहिली. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिली नसेल, लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ट्रान्सलेशन प्रोसेस घडून येण्यासाठी सगळ्यात अगोदर रिक्वायरमेंट पाहूया आपण. म्हणजे कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ट्रान्सलेशन प्रोसेस घडून येण्यासाठी, कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात. ओके, तर सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, प्रोटीन सिंथेसिस घडून येण्यासाठी जवळपास 20 डिफरंट टाईप ऑफ अमिनो ॲसिडची आवश्यकता असते. 20 इसेन्शियल जे अमिनो ॲसिड आहे त्यांची आवश्यकता असते. आणि हे जे इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे हे कशात असणार आहे? सायटोप्लाझममध्ये. त्यानंतर दुसरी थिंग म्हणजे आपण म्हणणारे जेनेटिक कोड इज अ स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अमिनो ॲसिड. वेगवेगळे जे जेनेटिक कोड आहे तर त्यांच्यावर असलेले स्पेसिफिक अमिनो ॲसिड. त्यानंतर बघा, आरएनएज हा जो घटक आहे तर हा एक इंटरमिडिएट मॉलिक्यूल असणार आहे. इंटरमिडिएट म्हणजे च्या दरम्यानचा. कोणाचा दरम्यानचा सांगितलं आहे तुम्हाला? डीएनए आणि प्रोटीन. डीएनए प्रोटीन यांचा दरम्यानचा जो इंटरमिडिएट मॉलिक्यूल आहे दॅट इज आरएनएज. त्यानंतर या ठिकाणी अनादर घटक असणारे बघा, रायबोझोम. ओके, रायबोझोम तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ज्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस घडून येत असते. रायबोझोम इज अ सेल ऑर्गनल. ओके, मग या ठिकाणी रायबोझोम जे तर त्याचे 2 युनिट असतात. एक लार्जर युनिट असतो, एक स्मॉलर युनिट असतो. ओके, त्याच्यापैकी बघा हे जे 2 सब युनिट आहे तर हे दोघं सब युनिट सायटोप्लाझममध्ये कसे असतात? सेपरेटेड असतात. आलं लक्षात? आणि हे जे 2 सब युनिट आहे तर हे 2 सब युनिट ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस घडून येणार आहे तर प्रोटीन सिंथेसिस घडून येत असताना काय होणार आहे? मॅग्नेशियम आयनच्या मदतीने काय होतील? असोसिएटेड होतील, म्हणजे एकमेका जवळ येतील. ओके, तर अशी सिंपल कन्सेप्ट आपल्याला आज या ठिकाणी शिकायची. पुन्हा अनदर कन्सेप्ट जर बघितली आपण तर रायबोझोम जो आहे तर रायबोझोमला एक बाइंडिंग साईट असते फॉर mRNA आणि 3 बाइंडिंग साईट असतात फॉर tRNA. ओके, रायबोझोम जो आहे तर रायबोझोमला एक बाइंडिंग साईट कशासाठी सांगितली तुम्हाला? mRNA साठी. आणि 3 बाइंडिंग साईट कशासाठी आहे? tRNA साठी. बाइंडिंग साईट म्हणजे काय? जिथं आरएनए जो आपण म्हणणारे आरएनए अटॅच होणार आहे त्या साईडला काय म्हणणार आपण? बाइंडिंग साईट ऑफ आरएनए. ओके, याच्यामध्ये बघा हे जे tRNA तर हे tRNA जिथं बाइंड होत असतात त्यांच्या साईट दिलेली तुम्हाला सुरुवातीला पी साईट दिलेली. पी साईटला म्हटलंय त्यांनी बघा पेप्टिडिल tRNA साईट. काय म्हटलंय तुम्हाला? पेप्टिडी tRNA साईट, पी साईट म्हणतात त्याला. त्यानंतर ए साईट दिलेली तुम्हाला. ए साईटच्या बाबतीत जर म्हणलं तर अमिनोसिल tRNA साईट. या ए साईटला काय म्हणतात? अमिनोसिल tRNA साईट. आणि लास्ट जी साईट दिलेली तर ती आहे ई साईट. ई साईट म्हणजे एक्झिट साईट असणार आहे, जिथून प्रोसेस जी तर ती संपणार आहे. ओके, बघा, ओनली फर्स्ट अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स इज डायरेक्टली एंटर इनटू पी साईट ऑफ रायबोझोम. बघा, रायबोझोमची जी पी साईट आहे तर या पी साईटमध्ये जो सगळ्यात अगोदर आलेला tRNA तोच फक्त डायरेक्टली एंटर होत असतो. मग बाकीचे त्या ठिकाणी शिफ्टिंग त्याच्यामध्ये चालत असते किंवा प्रोसेसिंग त्याच्यामध्ये चालत असते. आलं लक्षात? पहिला जो tRNA आहे तो डायरेक्टली या ठिकाणी रायबोझोम जो आहे तर त्या रायबोझोममध्ये जो अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स आहे तर तो डायरेक्टली एंटर होऊ शकतो. ओके, बघा, इन यूकॅरियोटिक अ ग्रू इज प्रेझेंट बिटवीन 2 सब युनिट्स.
ऑफ रायबोझोम. बघा युकॅरियोटिक सेल जर असेल तर युकॅरियोटिक सेलमध्ये दोन रायबोझोमचे सब युनिट आहे, लार्जर आणि स्मॉलर, तर यांच्या दरम्यान जो ग्रू प्रेझेंट असणार आहे, तर या ग्रूचं काम काय या ठिकाणी बघा, ग्रू म्हणजे एक आपण म्हणणारे असं स्ट्रक्चर किंवा अशी रेष की ज्याच्यापासनं या ठिकाणी दोन घटक जे तर ते चिटकलेले असतील आणि तिथून तिसरा घटक जो तर तो बाहेर पडलेला आहे. आलं लक्षात. बघा प्रोटेक्टेड पॉलिपेप्टाइड चेन म्हणजे हे जे रायबोझोम आहे तर हे रायबोझोम काय करणार आहे, सेल्युलर एन्झाईमपासनं पॉलिपेप्टाइडच्या चेनला प्रोटेक्ट करणार आहे. आणि दुसरी थिंग म्हणजे काय सांगितले तुम्हाला, mRNA फ्रॉम न्यूक्लिएजेस म्हणजे न्यूक्लिएज एन्झाईम जे तर त्या न्यूक्लिएज एन्झाईमपासनं mRNAला सुद्धा प्रोटेक्ट करण्याचं काम कोणाचं आहे, रायबोझोमचं. ओके, तर या गोष्टी होत्या फक्त रिक्वायरमेंट. विद्यार्थ्यांना व्यवस्थित लक्षात घ्या, रिक्वायरमेंटमध्ये तुम्हाला सांगितले 20 प्रकारचे अमिनो ॲसिड, वेगवेगळे जेनेटिक कोड, त्याच्यानंतर RNAज जो DNA आणि प्रोटीन्समधला इंटरमिडिएट मॉलिक्यूल आहे, त्यानंतर रायबोझोम हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ज्याला 2 सब युनिट असणारे, लार्जर सब युनिट आणि स्मॉलर सब युनिट असणारे. ओके, हे जे सब युनिट आहे तर हे सब युनिट केव्हा जोडले जात असतात, ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस होते त्यावेळेस. कशाच्या मदतीने, मॅग्नेशियम आयनच्या मदतीने. म्हणजे मॅग्नेशियम आयन जे ते सुद्धा या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिसमध्ये भाग घेणारे. रायबोझोम जो आहे तर रायबोझोमला एक साईट जी बाइंडिंग साईट तर ती mRNA साठी असते आणि 3 बाइंडिंग साईट जे आहे तर त्या कशासाठी असणारे, tRNA साठी. तर बघा tRNAच्या ज्या 3 साईट आहे त्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं, P साईट म्हणजे पेप्टिडिल tRNA साईट, A साईट म्हणजे अमिनोसिल tRNA साईट आणि E साईट म्हणजे एक्झिट साईट. आलं लक्षात. तर अशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिससाठी आवश्यक आहेत. So student, without wasting our time, let me discuss on translation process. Okay, generally translation process involve 3 steps, that is initiation, elongation and termination as it is seen in transcription. Transcription process मध्ये जसे आपण या 3 प्रोसेस पाहिल्या तशाच इथं सुद्धा प्रोसेस आहे, फक्त या ठिकाणी tRNA पार्टिसिपेट होतोय. तर बघा पहिली जी प्रोसेस आहे दॅट इज इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. पॉलिपेप्टाइडची जी चेन आहे तर तिला सुरुवात कशी होत असते, प्रोटीन सिंथेसिसला सुरुवात कशा प्रकारे होते तर या बाबतीत आपण शिकणार आहे. तर बघा सगळ्यात अगोदर ॲक्टिवेशन ऑफ अमिनो ॲसिड बाय युझिंग ATP इसेन्शियल बिफोर ट्रान्सलेशन. म्हणजे ट्रान्सलेशन प्रोसेस घडून येण्याचा अगोदर जो अमिनो ॲसिड आहे तर त्या अमिनो ॲसिडला एनर्जी रिच मॉलिक्यूल जे असतात दॅट इज कॉल्ड ॲज ATP. ATP मीन्स ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. एडिनोसाईन ट्रायफॉस्फेट हा जो मॉलिक्यूल आहे तर याच्यामध्ये ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी भरलेली असते, ज्यामुळं हा काय करणार आहे, अमिनो ॲसिडला ॲक्टिवेट करणार आहे. नंतर मग ट्रान्सलेशन प्रोसेसला सुरुवात होणार आहे. बघा स्मॉल सब युनिट ऑफ रायबोझोम बाइंड टू दी mRNA ॲट 5 प्राइम एंड. बघा या ठिकाणी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. दिस इज एन mRNA स्टँड. हा काय आहे, mRNAचा स्टँड आहे. ओके, दिस वन इज कॉल्ड ॲज 5 प्राइम एंड अँड दिस वन इज कॉल्ड ॲज 3 प्राइम एंड. या बाजूला काय म्हणतात 5 प्राइम एंड आणि या बाजूला काय म्हणणार 3 प्राइम एंड. ओके, अँड देअर इज डिफरंट टाईप ऑफ न्यूक्लियोटाइड आणि या स्टँडवर वेगवेगळे काय आहेत, न्यूक्लियोटाइड. ओके, 3-3च्या बेसनं जर म्हणलं तर ते कोडोन असणार आहे. मग या नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड मध्ये जिथं AUG असा इनिशियल कोडोन असेल, अशा इनिशियल कोडोन जवळ जो रायबोझोम आहे तर त्या रायबोझोमचा स्मॉलर युनिट जो आहे तर तो काय होतो, बाइंड होतो. कुठं बाइंड होणार आहे, AUG कोड जवळ. आलं लक्षात. आणि इथून प्रोटीन सिंथेसिस प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ओके, आता पुढे बघा, इनिशिएटर tRNA बाइंड विथ इनिशिएशन कोडोन AUG बाय इट्स एंटीकोडोन UAC थ्रू द हायड्रोजन बॉन्ड. आता काय होणार आहे बघा, मी काय सांगितलं तुम्हाला की हा RNAचा स्ट्रँड आहे. या RNAच्या स्टँडवर या ठिकाणी कोणता RNA हा स्टँड असलेला mRNA. या mRNAच्या स्टँडवर डिफरंट न्यूक्लियोटाइड्स आहेत. आलं लक्षात. मग जिथं AUG हा न्यूक्लियोटाइड असेल तिथं काय होणार, हा रायबोझोमचा स्मॉलर युनिट जाऊन अटॅच होणार. आलं लक्षात. कोणत्या कोडोन जवळ, AUG जवळ. आलं लक्षात. आता सायटोप्लाझम मध्ये असलेले जे tRNA तर ते tRNA काय करणार आहे, ज्या tRNA वर UAC नावाचा कोड आहे, युरॅसिल ॲडेनिन सायटोसिन, तर तो काय होणार आहे, AUG कोड सोबत बाइंड होणार. कशाच्या मदतीने, थ्रू द हायड्रोजन बॉन्ड. बघा
इट कॅरीज ॲक्टिवेटेड अमिनो ॲसिड मिथिओनाइन. आता आपल्याला माहिती आहे इनिशियल कोडॉन जो असतो, तर इनिशियल कोडॉनवर कोणतं अमिनो ॲसिड आहे? मिथिओनाइन. आलं लक्षात? बघा AUG हा जो कोड आहे तर याच्यासाठी अमिनो ॲसिड असते मिथिओनाइन, युकॅरियोटिकसाठी, आणि प्रोकॅरियोटिकसाठी असते फॉर्मिल मिथिओनाइन. आलं लक्षात? व्यवस्थित लक्षात ठेवायचं. युकॅरियोटिकसाठी काय सांगितलं तुम्हाला? मिथिओनाइन, आणि प्रोकॅरियोटिकसाठी काय सांगितलं तुम्हाला? फॉर्मिल मिथिओनाइन. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आता पुढे काय होणार आहे बघा. नाव द लार्जर सब युनिट ऑफ रायबोझोम जॉइन्स विथ अ स्मॉलर सब युनिट बाय मॅग्नेशियम आयन्स. काय सांगितलं तुम्हाला की हा mRNAचा स्टँड आहे. या mRNAच्या स्टँडवर हा स्मॉलर सब युनिट अटॅच झाला. स्मॉलर सब युनिट अटॅच झाल्यानंतर त्याच्यावर जो या ठिकाणी इनिशिएटर tRNA या ठिकाणी काय होणार आहे? AUG कोडॉन सोबत बाइंड होईल, आणि AUG कोडॉन सोबत हा tRNA बाइंड झाल्यानंतर जो लार्जर सब युनिट आहे रायबोझोमचा, तर तो मॅग्नेशियम आयनच्या मदतीने काय होणार आहे? आता अटॅच होणार आहे. कशाला? स्मॉलर सब युनिटला. इनिशिएटर चार्जेड tRNA ऑक्युपाय इन द P साइट ऑफ रायबोझोम अँड A साइट इज वॅकंट. आता बघा, हा लार्जर सब युनिट अटॅच झाल्यानंतर जो सुरुवातीचा tRNA होता, तर तो tRNA कोणत्या साईडला गेलेला आहे? P साईडला गेला आहे. सुरुवातीला कोणत्या साईडला होता? A साईडला होता. A साईड नंतर तो कशात आला? P साईडला. आलं लक्षात? पण या ठिकाणी एक गोष्ट पण व्यवस्थित लक्षात घ्या. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सुरुवातीचं जे tRNA असतात तर ते डायरेक्टली या ठिकाणी जी आपण म्हणणारे P साईट आहे तर तिच्यामध्ये एंटर होत असतात. आलं लक्षात? म्हणून या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला की हा जो tRNA हा डायरेक्टली कशात गेलेला आहे? P साईटमध्ये गेलाय. P साईटमध्ये गेल्यानंतर A साईट जी डायग्राम मध्ये बघा, ही जी A साईट आहे तर ही काय राहणार आहे? वॅकंट. वॅकंट म्हणजे रिकामी. आलं लक्षात? मग लक्षात आलं तुम्हाला या ठिकाणी इनिशिएशन कशा प्रकारे होते? पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थ्यांना, व्यवस्थित लक्षात घ्या. एकदम सिंपली, काय अवघड नाही. काय सांगितलं तुम्हाला बघा, दिस इज ॲन mRNA स्टँड. ओके, आणि या mRNAच्या स्टँडवर हे काय आहेत? न्यूक्लिओटाइड. आलं लक्षात? न्यूक्लिओटाइड म्हणजे वेगवेगळे नायट्रोजनस बेसेस, एडेनिन असेल, गोनिन असेल, सायटोसिन असेल, युरॅसिल असेल, mRNA वर हेच राहतील. बरं, इथं थायमाइन येत नाही, व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, मग हे जे mRNA तर याच्यावर हे 4 न्यूक्लिओटाइडचे बेसेस आहे. ओके, मग या न्यूक्लिओटाइडच्या बेसेसमध्ये जिथं AUG नावाचा इनिशियल कोडॉन असेल, कोणता? AUG, तर या AUG नावाचा इनिशियल कोडॉन जवळ काय होणार आहे की जो आपण म्हणणारे स्मॉलर सब युनिट आहे रायबोझोमचा, तर तो अटॅच होणार. कुठं? इनिशियल कोडॉन जवळ. आलं लक्षात? इनिशियल कोडॉन जवळ आता स्मॉलर सब युनिट अटॅच झाल्यानंतर सायटोप्लाझम मध्ये असलेला जो इनिशियल tRNA असेल समजा, किंवा इनिशिएटर tRNA असेल, तर तो इनिशिएटर tRNA काय करणार आहे? या AUG कोडॉन सोबत त्याचा जो कोडॉन असणार आहे UAC तो बाइंड करणार. कशाच्या मदतीने? हायड्रोजन बॉन्डच्या मदतीने. हायड्रोजन बॉन्डच्या मदतीने बाइंड केल्यानंतर जो लार्जर सब युनिट आहे तर तो लार्जर सब युनिट काय करणार आहे? या ठिकाणी स्मॉलर युनिटला बाइंड होणार आहे. आलं लक्षात? बाइंड झाल्यानंतर या ठिकाणी बाइंडिंग जी तर ती कोणत्या फॅक्टरच्या मदतीने घडून येणार आहे? मॅग्नेशियम आयनच्या मदतीने घडून येणार आहे. आलं लक्षात? मग ज्या वेळेस हा लार्जर युनिट स्मॉलर युनिटला बाइंड होतो, अशा वेळेस tRNA जो आहे तर तो tRNA काय होत असतो? इनिशिएटर tRNA जो आहे तर तो डायरेक्टली कोणत्या साईटमध्ये येत असतो? P साईटमध्ये येत असतो. त्याच्यामुळे A साईट जी तर ती डेफिनेटली काय राहणार आहे? वॅकंट राहणार आहे. पर्यंत लक्षात आलं? मग दुसरी प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला सांगितली याच्यातली स्टेप, ती म्हणजे इलॉंगेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. कोणती आहे? इलॉंगेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. बघा, ज्यावेळेस या ठिकाणी अमिनो ॲसिड ॲक्टिवेटेड केला जाणार आहे तर ॲक्टिवेशन होत असताना सुरुवातीचा जो अमिनो ॲसिड आहे तर तो कोणता तयार होणार आहे? मिथिओनाइन. का मिथिओनाइन तयार होणार? कारण सुरुवातीला इनिशियल कोडॉन कोणता असतो? AUG. AUG कोडॉन असल्यामुळे सगळ्यात अगोदर मिथिओनाइन तयार होईल, आणि मग जसं या ठिकाणी tRNA येतील, त्यांचे कोडॉन्स येतील, त्याच्यानुसार त्या ठिकाणी डिफरंट टाईपचे अमिनो ॲसिड त्या ठिकाणी कोडेड होत जात असतात. ओके, म्हणून काय सांगितलंय बघा, ड्युरिंग दिस प्रोसेस activated amino acid added one by one
टू फर्स्ट अमिनो ॲसिड. बघा, ज्यावेळेस इलॉंगेशन होणार आहे तर इलॉंगेशन मध्ये काय होणार आहे, सुरुवातीला एयुजी कोडला डिकोड केल्यानंतर कोणता अमिनो ॲसिड तयार झाला, मिथ्योनाईन. मिथ्योनाईन तयार झाल्यानंतर एका मागोमाग एक एक टीआरएनए तिथं या ठिकाणी जसं तो स्टँडवर रायबोझोम सरकेल त्याप्रमाणे एक एक त्या ठिकाणी न्यूक्लियोटाइड जे तर ते तयार होणार आहे. आलं लक्षात. मग असे या ठिकाणी एक एक न्यूक्लियोटाइडवर सरकत गेल्यामुळे त्या न्यूक्लियोटाइडचे जे कोडॉन्स आहे तर ते वेगवेगळे अमिनो ॲसिड स्पेसिफाय करत असतात. ओके, म्हणजे प्रत्येक कोडॉनला वेगवेगळा अमिनो ॲसिड किंवा सेम अमिनो ॲसिड त्या ठिकाणी रिपीट होईल, सेम कोडॉन असतील तर. ओके, तर बघा, अमिनो ॲसिड इज ॲक्टिवेटेड बाय एटीपी मॉलिक्यूल कॉल्ड ॲज टीआरएनए अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स. या ठिकाणी लक्षात घ्या की अमिनो ॲसिड जे तर अमिनो ॲसिड हे कशाच्या मदतीने ॲक्टिवेट केलं जाते, एनर्जी रिच एटीपी मॉलिक्यूलच्या मदतीने. आणि हा एनर्जी रिच एटीपी मॉलिक्यूल जो आहे तर तो काय तयार करतोय, या ठिकाणी काय तयार करतोय, अमिनो ॲसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स. लक्षात, किंवा आपण असं म्हणू शकतो टीआरएनए अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स जो आता पूर्णपणे ॲक्टिवेटेड आहे. ओके, बघा विद्यार्थ्यांनो, हे जे अमिनो ॲसिड आहे तर या अमिनो ॲसिडचं ॲडिशन जे तर ते 3 सायकलमध्ये किंवा 3 स्टेपमध्ये घडून येत असते. तर त्या स्टेप आपण पाहणार आहे. सुरुवातीची जी स्टेप आहे तर तिला म्हणतात कोडॉन रिकग्नायझेशन. कोडॉन रिकग्नायझेशन म्हणजे काय, कोडॉनला ओळखणे. तर बघा, अँटीकोडॉन of second amino acyl tRNA molecule enters into ribosome at A site. Anticodon bind with the codon by hydrogen bond. आता बघा काय होणार आहे, पहिला जो आरएनए होता तर तो आरएनए या ठिकाणी काय तयार केलं, त्याने कोणतं अमिनो ॲसिड तयार केलं, मिथ्योनाईन. आता दुसरा आरएनए जो आहे या ठिकाणी अमिनो ॲसिड टीआरएनए जो आहे तर तो ज्या वेळेस रायबोझोम मध्ये एंटर होतो आणि तो सुरुवातीला कोणत्या साईटला येईल, ए साईटला येईल. तर ए साईटला आल्यानंतर त्या टीआरएनएचे जे अँटीकोड आहे तर ते हायड्रोजन बॉन्डच्या मदतीनं एमआरएनए वर असलेले जे कोडॉन आहे त्यांच्यासोबत बाइंड होत असतात. ओके, ही पहिली स्टेप आहे ज्याच्यामध्ये कोडॉन जे तर त्यांनी अँटीकोडॉनला रिकॉग्नाइज केलंय. अँटीकोडॉन कशावर असतात, टीआरएनए वर, आणि कोडॉन कशावर असतात, एमआरएनए वर. ओके, तर मित्रांनो पुढे काय घडून येणार आहे, जे पेप्टाइड बॉन्ड आहे तर त्याची फॉर्मेशन होणार आहे. ओके, सुरुवातीला काय झालं या ठिकाणी की जे कोडॉन्स आहे तर त्यांना रिकॉग्नाइज केलं. रिकॉग्नाइज केल्यानंतर आता जे पेप्टाइड बॉन्ड आहे तर त्याची निर्मिती कशा प्रकारे होते या गोष्टी आपण शिकू. तर बघा, अमिनो ॲसिड ऑन अ फर्स्ट इनिशिएटर टीआरएनए at P site and amino acid on tRNA at A site joined by peptide bond. Here enzyme ribozyme act as a catalyst. व्यवस्थित लक्षात घ्या, A साइटवर असलेला जो tRNA आणि P साइटवर असलेला जो tRNA यांच्या दरम्यान कोणता बॉन्ड तयार होतोय, पेप्टाइड बॉन्ड तयार होतोय. लक्षात. आणि हे पेप्टाइड बॉन्ड या ठिकाणी कशाच्या मदतीने कॅटलाइज केलं जाते, रायबोझाइम एन्झाइमच्या मदतीनं. लक्षात. काय सांगितलं तुम्हाला, अमिनो ॲसिड ऑन फर्स्ट इनिशिएटर टीआरएनए, हा इनिशिएटर टीआरएनए आणि हा काय आहे नंतरचा टीआरएनए. इनिशिएटर टीआरएनए कोणत्या साईटवर आहे, पी साईटवर आहे, आणि नवीन आलेला टीआरएनए कुठं आहे, ए साईटवर आहे. लक्षात. यांच्यावरती बघा इथं हे पेप्टाइड आहे किंवा अमिनो ॲसिड आहे. लक्षात. हे अमिनो ॲसिड काय करणार आहे, आपण म्हणणार आहे की या अमिनो ॲसिडला कॅटलाइज करण्याचं काम रायबोझाइम नावाचं एन्झाइम जे ते करणार आहे. ओके, इट टेक्स 0.1 सेकंद फॉर फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड. बघा, पेप्टाइड बॉन्ड तयार होण्यासाठी किती वेळ लागतो, फक्त 0.1 सेकंद. एवढ्या कमी वेळेमध्ये या ठिकाणी पेप्टाइड बॉन्ड तयार होतोय. कोणाच्या दरम्यान, 2 टीआरएनएच्या दरम्यान. पण 2 टीआरएनए वेगवेगळ्या साईटला आहे, एक ए साईटला आहे तर दुसरा पी साईटला आहे. ओके, त्यानंतर नाव इनिशिएटर टीआरएनए ॲट अ पी साईट अँड रिलीज फ्रॉम एक्झिट ई साईट. बघा आता काय सांगितलंय तुम्हाला, सुरुवातीचा जो टीआरएनए होता तर तो सुरुवातीला कोणत्या साईडला आला असेल, ए साईडला. ए साईडवरनं कोणत्या साईडला येईल, पी साईडला. पी साईडवर आल्यानंतर आता तो काय होणार आहे, ई साईडला येणार आणि ई साईडला आल्यानंतर तो बाहेर पडणार आहे. ओके, असं एक सिंपल मेकॅनिझम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असते. त्यानंतर तिसरी जी कन्सेप्ट आहे, तिसऱ्या कन्सेप्टचं नाव आहे बघा ट्रान्सलोकेशन.
ट्रान्सलोकेशन एकदम सोपा पॉईंट आहे, भरपूर वेळेस एक्झाममध्ये तुम्हाला विचारला जात असतो, नीटच्या बेसवर हा क्वेश्चन जास्त प्रमाणात विचारला जात असतो. तर ट्रान्सलोकेशन म्हणजे काय बघा. द tRNA ॲट ए साईट कॅरिंग डायपेप्टाइड ॲट ए साईट मूव्ह टू द पी साईट. बघा या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, जो tRNA, तर या tRNA वर काय असतात, डायपेप्टाइड असतात, म्हणजे 2 पेप्टाइड बॉन्ड असतात किंवा 2 पेप्टाइडचे चेन असणारे. आलं लक्षात. मग हा ज्यावेळी ए साईटवरनं पी साईटवर मूव्ह होईल, ए साईटवरनं डायग्राममध्ये बघा, ए साईटवरनं पी साईटवर मूव्ह होईल, त्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलोकेशन. आलं लक्षात. मीन्स व्हॉट transportation of tRNA from A site to P site is called as translocation. Okay, बघा, in translocation both the subunit of ribosome move along in relation to tRNA and mRNA. बघा ज्यावेळेस ट्रान्सलेशन होत असते, तर ट्रान्सलेशन होत असताना हा जो mRNA चा स्टँड आहे आणि याच्यावर हे जे 2 रायबोझोमचे सब युनिट आहे, तर हे सगळे एका डायरेक्शननं काय होणार आहे, मूव्ह होणार आहे, एकत्र मूव्ह होणार आहे. जोपर्यंत प्रोटीन सिंथेसिस थांबत नाही तोपर्यंत हे सगळे घटक एकत्र असणार आहे. लक्षात. tRNA mRNA आपला mRNA जो आहे तर तो जशाला तसा असणार आहे. लक्षात. पण tRNA जो आहे तर तो ज्यावेळेस त्याचं शिफ्टिंग होईल, नेक्स्ट कोडून त्याला ऍड होईल, तसं त्या ठिकाणी तो बाहेर पडत जाणार आहे. ओके. कोणता इनिशिएटर RNA जो सुरुवातीला येईल तो बाहेर पडेल, नवीन आलेला ऍड होईल, पुन्हा दुसरा आला की जो अगोदरचा रायबोझोम मध्ये tRNA तो बाहेर पडेल. लक्षात. ड्यू टू ट्रान्सलोकेशन ए साइट बिकम वॅकंट टू रिसीव नेक्स्ट चार्जेड tRNA. दिस प्रोसेस रिपीट मेनी टाइम ॲज अ रायबोझोम मूव्ह ओव्हर द mRNA ऑल कोडॉन इज एक्सपोज्ड. बघा या ठिकाणी काय सांगितलंय, ट्रान्सलोकेशन मुळे काय होते, ए साइट जी तर ती रिकामी होते, कारण ए साइट मध्ये असलेला tRNA कशात जाणार, पी साइट मध्ये, पी साइट मधला tRNA बाहेर पडणार आहे, मग पुन्हा अजून ती साइट रिकामी होत जाईल. म्हणून या ठिकाणी काय सांगितलंय की ही जी प्रोसेस आहे तर ही प्रोसेस मेनी टाइम रिपीट होत असते. जसं या ठिकाणी रायबोझोमचे 2 सब युनिट हे mRNA चा 5 प्राइम कडनं 3 प्राइम कडे त्या ठिकाणी सरकत जाणार आहे, तसे वेगवेगळे tRNA हे रायबोझोमला अटॅच होतील आणि mRNA जो आहे तर त्याचे कोडॉन जे तर ते एक्सपोज केले जातील आणि वेगवेगळे त्या ठिकाणी पॉलीपेप्टाइड जे तर ते तयार केले जाणार आहे किंवा अमिनो ऍसिड जे तर ते तयार केले जाणार आहे. ओके. त्यानंतर लास्ट प्रोसेस जी दॅट इज टर्मिनेशन अँड रिलीज ऑफ पॉलीपेप्टाइड. तर बघा, ॲट द एंड ऑफ mRNA देअर इज अ स्टॉप कोडॉन दॅट इज UAA, UAG, UGA. बघा mRNA जो आहे तर mRNAच्या स्टँडला या ठिकाणी सुरुवातीला इनिशियल कोडॉन असणार आहे आणि कुठंतरी त्या ठिकाणी किंवा शेवटी स्टॉप कोडॉन असणार आहे. कोणकोणते असतात स्टॉप कोडॉन, UAG, UAA, UGA. Okay, you know very well that there is a 64 type of genetic code. Okay, from these 61 is coded for amino acid and 3 is nonsense codon that is also called as stop codon or terminator codon. मग हे जे टर्मिनेटर कोडॉन आहे तर हे काय करणार आहे, ट्रान्सलेशन प्रोसेस जी तिला थांबवणार. ओके. बघा, इट इज एक्सपोज ॲट ए साइट अँड it is not read and joined by anticodon of any tRNA. बघा या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला की ज्यावेळेस रायबोझोम हा स्टॉप कोडॉन जवळ पोहोचत असतो, कोणाचा, mRNAचा स्टँडचा, अशा वेळेस माहिती जी तर ती रीड केली जात नाही, कारण स्टॉप कोडॉन जे तर त्या ठिकाणी काय करणारे प्रोसेस जी तर ती संपवणारे, टर्मिनेट करणारे म्हणून. बघा, the releasing factor bind to stop codon thereby terminating the translation process. या ठिकाणी काय सांगितले, विशिष्ट प्रकारचा फॅक्टर जो आहे तर तो स्टॉप कोडॉन जवळ काय केला जातो, रिलीज केला जात असतो, ज्याच्यामुळे काय होणार आहे, टर्मिनेटिंग प्रोसेस जी तर ती थांबणार आहे. नाव पॉलीपेप्टाइड इज रिलीज इनटू सायटोप्लाझम. आता काय केलं जाणार आहे, ही जी पॉलीपेप्टाइडची चेन आहे तर ही कुठं रिलीज केली जाणार आहे,
सायटोप्लाझममध्ये. ओके, आणि रिमेनिंग जे 2 सब युनिट होते रायबोझोमचे, तर ते सुद्धा एकमेकापासनं वेगळे होणार आणि tRNA सुद्धा सायटोप्लाझममध्ये काय केला जाणार आहे, फ्री केला जाणार आहे. अशी एक सिंपल प्रोसेस आपण या ठिकाणी पाहिली आणि त्या प्रोसेसचं नाव होतं ट्रान्सलेशन. ओके, ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये mRNA पासून काय तयार केलं गेले, प्रोटीन्स. ओके, चला तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस ही जी कन्सेप्ट आहे ही 2 मिनिटात किंवा 3 मिनिटात शिकवण्याचा प्रयत्न करतो डायग्रामच्या मदतीने. ओके, हा आहे या ठिकाणी डीएनएचा स्टँड. ओके, या डीएनएच्या स्टँडवर कोणते एन्झाईम बाइंड होते, आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज बाइंड झाल्यानंतर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसला सुरुवात होते, जिच्यात 3 स्टेज असतात, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. ओके, प्रमोटर साइट जी, तर त्या प्रमोटर साइटला कोण बाइंड होणार, आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज बाइंड झाल्यानंतर ते काय करते, डीएनएचे जे स्टँड आहे तर त्यांना मधून काय करणार आहे, डुप्लेक्स तयार करणार आणि ह्या डुप्लेक्सवर सायटोप्लाझममध्ये असलेले न्यूक्लिओप्लाझममध्ये असलेले जे न्यूक्लिओटाइड आहे तर ते काय होणार, या डुप्लेक्समध्ये बाइंड होणार. जेवढ्या भागामध्ये हा जो आरएनए पॉलिमरेज बाइंड झालाय तेवढ्याच भागामध्ये या ठिकाणी काय तयार होणार आहे, डुप्लेक्स. आता काय होणार आहे, वेगवेगळे न्यूक्लिओटाइड जे तर ते बाइंड होऊन अशा प्रकारे त्याचं पासनं mRNAचा स्टँड तयार होतो. आलं लक्षात. मग हा mRNAचा स्टँड जिथं या ठिकाणी टर्मिनेटिंग साईट आहे तिथं प्रोसेस थांबणार आहे आणि mRNAचा स्टँड जो आहे तर तो रिलीज केला जाणार आहे. आलं लक्षात. मग हा mRNA जो आहे तर या mRNAला काय करतात, नंतर प्रोसेसिंग करतात. मग प्रोसेसिंग करत असताना याच्यात 2 घटक असतात, इंट्रॉन आणि एक्झॉन. आलं लक्षात. याच्यात इंट्रॉन जो आहे तर त्याला रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला काय म्हणतात, स्पेसिंग. काय म्हणतात त्या प्रोसेसला, स्पेसिंग. या प्रकारे या ठिकाणी इंट्रॉन जे तर त्याला या mRNAच्या स्टँडमधनं रिमूव्ह करतात. आलं लक्षात. या ठिकाणी टेल आहे, हा इनिशियल पॉईंट आहे. आलं लक्षात. मग या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं, याच्यातला जो इंट्रॉन आहे तर तो रिमूव्ह केला म्हणजे आता पूर्णपणे mRNAचा स्टँड जो आहे तर तो प्रोसेसिंग झालाय समजा. आलं लक्षात. मग प्रोसेसिंग झाल्यानंतर हा जो mRNA याचं काय होणार आहे, ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये येणारे, म्हणजे इथं आपण म्हणणारे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस संपली. हा mRNAचा जो स्टँड आहे तर हा न्यूक्लिओप्लाझममधनं न्यूक्लिओपोरच्या मदतीने कशात आला, सायटोप्लाझममध्ये. आलं लक्षात. मग हा mRNAचा जो स्टँड आहे तर या mRNAच्या स्टँडवर वेगवेगळे न्यूक्लिओटाइड आहे. आलं लक्षात. मग हे जे वेगवेगळे न्यूक्लिओटाइड्स आहे तर यांना 3-3च्या बेसला आपण काय म्हणणार, कोडोन. ॲज यू सी लास्ट टाइम आपण या ठिकाणी जो जेनेटिक कोडोनचा कन्सेप्ट शिकलो त्याच्यामध्ये तुम्हाला 64 कोडोन शो केलेत मी. आलं लक्षात. मग या mRNAचा जो स्टँड आहे याच्यावर 4 प्रकारचे कोडोन असतात, AUG, त्याच्यानंतर 3 स्टॉप कोडोन असणार आहे. 3 स्टॉप कोडोन कोणकोणते असणार, मध्ये UAG असेल, UGA असेल किंवा UAA असे 3 स्टॉप कोडोन असतात. ओके, मग या ठिकाणी काय होणार, या mRNAचा स्टँडवर रायबोझोमचा जो स्मॉलर युनिट आहे तर तो इनिशियल कोडोन जवळ अटॅच होणार. इनिशियल कोडोन जवळ अटॅच झाल्यानंतर आता या ठिकाणी सायटोप्लाझममध्ये असलेला जो इनिशिएटर tRNA तर तो काय होणार, या AUG कोडोन सोबत बाइंड होणार. त्याचा tRNAचा अँटीकोडोन कोणता असणार आहे, UAC. आलं लक्षात. जसं या ठिकाणी इनिशिएटर tRNA बाइंड झाला त्याच्यासोबतच डायरेक्टली या ठिकाणी लार्जर सब युनिट जो आहे रायबोझोमचा तो सुद्धा बाइंड होत असतो. आलं लक्षात. आणि हे सुरुवातीचा tRNA असल्यामुळे हा डायरेक्ट पी साईडला बाइंड होत असतो. व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, पहिला जो tRNA तो डायरेक्टली पी साईटला बाइंड होत असतो. ओके, डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे ही A साईट आहे, पी साईट ही E साईट. ओके, मग या ठिकाणी ज्यावेळेस नेक्स्ट tRNA सायटोप्लाझममधला येईल त्यावेळेस तो काय करणार आहे, इथले जे 3 रिमेनिंग कोडोन आहे यांच्यासोबत बाइंड होणार. आलं लक्षात. म्हणजे हे याच्या ठिकाणी अँटीकोडोन कोडोन यांच्यासोबत बाइंडिंग झाल्यानंतर याच्यात असलेले हे जे 2 पेप्टाइड्स आहेत तर हे पेप्टाइड्स काय करणारे, बॉन्ड फॉर्मेशन करणारे. आलं लक्षात. बॉन्ड फॉर्मेशन केल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे की याच्या दोघांमध्ये डायपेप्टाइड तयार होणार. डायपेप्टाइड तयार झाल्यानंतर जो इनिशिएटर tRNA जो आता कोणत्या साईडला होता, पी साईडला, तर तो कोणत्या साईडला जातो, E साईडला.
आणि ई साईडला गेल्यामुळं तो अनचार्जर होतो आणि रायबोझोममधनं बाहेर पडतो. पुन्हा या ए साईडला नवीन आपलं tRNA येत असतो. पुन्हा हा इनिशिएटर RNA ई साईडला जातो. अशी प्रोसेस जी तर ती सेव्हरल टाईम त्या ठिकाणी रिपीट होत असते आणि या प्रकारे या ठिकाणी पॉलिपेप्टाईडची चेन तयार होत असते. आलं लक्षात? पॉलिपेप्टाईड म्हणजे या ठिकाणी अमिनो ॲसिडची चेन तयार होणार आहे. आलं लक्षात? आणि ही अमिनो ॲसिडची चेनची तर ते बॉडीमध्ये वेगवेगळे जे व्हायटल फंक्शन आहे तर ते घडवून आणण्यासाठी मदत करत असते. जिथं टर्मिनेटिंग पॉईंट येणार तिथं ही चेन पण बाहेर पडणार आहे सायटोप्लाझममध्ये. त्यानंतर हे 2 सब युनिट पण बाहेर पडणार आहे आणि tRNA सुद्धा बाहेर पडणार आहे. कालांतराने tRNA जो आहे तर तो डिनेचर होऊन जात असतो. ओके, तर अशी ही एक सिंपल प्रोसेस आहे ज्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलेशन. ओके, थँक्यू.